उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। लाडक्या बहिणींना 100% पैसे मिळणार। मेचा हप्ता वाटप सुरू झाला। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना आज दुपारपासूनच त्यांच्या खात्यावरती मेचा हप्ता हा वाटप होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा। बहिणींना 72 तासात योजनेचे 4 योजनेचे पैसे मिळणार। कोणत्या 4 योजना आहेत आपण एक एक करून बघणार आहोत। सगळ्यात मोठी बातमी आहे, तुम्ही बघू शकता आता सगळ्यात आनंदाची बातमी। मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। बघा आता सांगितले कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार। लाडक्या बहिणींना निधी वाटपाच्या संदर्भात ही मोठी घोषणा झालेली आहे। जे जिल्हे आहेत मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना तिथं बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लवकरच मेचा हप्ता आम्ही देणार असं सरकारने सांगितलं आहे। बहिणींना 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सरकारनं आता झालेल्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं की 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही पैसे वाटप करणार आहोत। वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माहिती आहे की सरकार 40 ते 50,000 रुपयांचं अनुदान म्हणजेच कर्ज हे लाडक्या बहिणींना देत आहे। तर त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर कळणार आहे। मी जसं आता तुम्हाला सांगितलं की हे जे दररोज 10 ते 15 जिल्हे असणार आहेत असं आत्ताच आपल्या झालेल्या बैठकीमध्ये काल एक मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये हे सगळं सविस्तर सांगण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना हे पैसे पाहिजे त्यांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना आम्ही निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की 21 रुपये देणार आहोत, परंतु पुन्हा एकदा या महिन्यात सुद्धा मेच्या महिन्यात 1,500 रुपयेच देणार म्हणजे 1,500 रुपयेच देणार असं सुद्धा सरकारनं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस सरकारची ताकद चांगली होईल त्यावेळेस सरकार तुम्हाला 21 रुपये 100% देणार असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मेचा हप्ता हा तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे, 21 रुपये मिळणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। पटापटा सगळ्यात महत्त्वाची जी सांगत आहे अपडेट ते घ्या। बघा भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला नाही, त्यांना या योजनेतून बाद केलेला आहे। ज्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना सुद्धा कदाचित आज एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात होऊ शकते, कारण सरकार पुन्हा एकदा काही लाडक्या बहिणींनी मागणी केली की आमची अर्ज पडताळणी करा, आम्ही याच्यामध्ये बसत नाही। तर त्याच्यावरती सरकारनं एक पाऊल उचलून त्यांना पुन्हा यादीमध्ये ॲड केलेला आहे। बघा जोपर्यंत सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत सुद्धा सरकार पोहोचू शकत नाही। त्यामुळं पटापटा कमेंट्स करा, कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला हप्ता आलेला नाही, या दोघांनी कमेंट्स करा, पटापटा कमेंट्स करा। कोणाकोणाला 40 ते 50,000 रुपयाचं अनुदान हवं आहे त्यांनी सुद्धा पटापट कमेंट करा, कारण सरकार हे काही मोजक्याच लाडक्या बहिणींना देत आहे। सुरुवातीला मला वाटतं 1 कोटी लाडक्या बहिणींना हे देण्यात येणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही साक्षर बनवणार आहोत, लखपती बनवणार आहोत। तर मला असं वाटतं लवकर तुम्ही ही प्रोसेस सुरू करा, नाहीतर सगळ्यांचे फॉर्म गेले। आता तुम्हाला माहिती आहे 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या, त्यातल्या जवळपास मला असं वाटतं 2 कोटी 30 लाख जवळपास लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला आहे।
आता त्या जर आपण धरल्या तर 2 कोटी लाडक्या बहिणींना हे 50,000 रुपयाचं अनुदान भेटन का, त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर अर्ज करा असं मला वाटतं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. पटापट आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, आपल्या मावशीला, आत्याला. कारण तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या माणसांना पटापट आधी हे 50,000 रुपये भेटले पाहिजेत, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. कारण बघा ना, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, तुम्हाला 50,000 सरकारच देणार. त्या हप्त्यासाठी जे भरायचं आहे, ते कर्ज भरायला हप्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला सरकारच देणार. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे 1500 येत आहे ते तिकडे सरकार फिरणार. तुम्हाला खिशातून एकही रुपया घालायची गरज नाही मित्रांनो, डायरेक्ट 50,000 रुपये. उद्या लाडकी बहीण योजना बंद झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत. आणि सरकारचं म्हणणं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेमधूनच त्याचे पैसे भरणार आहोत, त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरायची देखील गरज नाही. म्हणजे याचा अर्थ असा की लाडकी बहीण योजना ही बंद होणारच नाही. कारण सरकार वारंवार सांगत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत तरी योजना बंद होणार नाही. बघा, मेचा हप्ता आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजपासून. कारण मेतला सुद्धा आपण जर बघितलं तर आज 21 तारीख आहे. 8 ते 10 दिवस राहिलेले आहेत. आपण जर शनिवार रविवार सोडला तर 8 दिवसच राहिलेले, 8 ते 9 दिवस. तर याची सुद्धा सुरुवात सरकार लवकरच आजपासून करण्याचं तिथं सरकारचं म्हणणं आहे. तर 40 ते 50,000 रुपयाचं कर्ज असं आहे, ज्या लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे त्या लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे. यासाठी तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे तिथे ती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही भाषणातसुद्धा ऐकलं असेल. आता अजितदादा पवार यांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँके ह्या तयार झालेल्या आहेत हे कर्ज देण्यासाठी. तर त्या बँकेमधून तुम्हाला हे मिळू शकतं. त्यामुळं पटापट तुमचं जर जिथं जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा विचारपूस करू शकता. कारण ही घोषणा आता स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा त्यांना विचारू शकता की अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे बाबा, मध्यवर्ती बँकेसोबत आम्ही काम करत आहोत कर्जासाठी, तर त्याचं काय झालं आहे, तर तुम्ही त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला डिटेलमध्ये अजून सांगतील. परंतु झालेल्या बैठकीनुसार हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना हे सगळं लखपती बनवणार आहोत. तर कुणीही टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आपल्या शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे का कुठली दुसरी आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही म्हणाल आमची जिल्हा मध्यवर्ती नाही, मग आम्हाला कर्ज मिळणार नाही का? असं नाही. कर्ज देणारी बँक जिल्हा मध्यवर्ती आहे. तुमचं अकाउंट जरी दुसरीकडे असलं तरी ते होऊ शकतं. त्याची प्रोसेस लवकरच पुढे येणार आहे. त्यामुळं तुमची जिल्हा आणि तुमची बँक पटापट कमेंट करा, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती लवकरच नवीन व्हिडिओ मी टाकतो की नेमकं काय करावं नाही जर तुमचं जिल्हा मध्यवर्ती. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि परत तुम्ही बघणार नाही एवढा मोठा व्हिडिओ. त्यामुळं आपण हा व्हिडिओ इथंच थांबूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील लाडकी बहीण योजना कुठली योजना ती नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.